जण मांडा. सर्व अनुमती नाकारलेली आहे. एक विषय आपण मांडता येईल. एक विषय मांडता मांडा आपण मांडा. अध्यक्ष महोदय, दिनांक 6 तारखेला 6 जुलैला डोंबिवली इथे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एक गर्भवती महिला गेली असताना तिचं चेकअप झाल्यानंतर तिकडच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की आपण प्रेग्नंट आहात, आपल्याला जे काही बाळ होईल कदाचित प्रीमॅच्युअर होईल आणि आपल्याला NICUची गरज लागेल, तर आपण शास्त्रीनगर रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जा. इथे NICUचे सगळे जे बेड्स आहेत ते भरलेले आहेत. पण हे ऐकताच कोणीतरी तिकडच्या एका स्थानिक नगरसेवकाला बोलवून तिकडच्या महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस, आत्ता आपण ऐकतो की आपण अजून काही नवीन नर्सिंग कॉलेज वगैरे सुरू करणार आहे. पण अध्यक्ष महोदय, त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली. अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहे, निकूची गरज लागणार आहे, आपल्याला आपली ॲडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो. आपण मारहाण करायची या डॉक्टर्सना, महिला असो, पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो. अध्यक्ष महोदय, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? मला वाटतं सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला. एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय. ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत अध्यक्ष महोदय. आपले निर्देश याच्यावर गरजेचे आहेत. शासनाने याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय, मी आपलं एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या 19 जून 2026च्या आदेशामुळं राज्यातील महानिर्मिती जी सरकारची कंपनी आहे त्याचे 1600 मेगावॅटचे वीज संच मुदतीपूर्व बंद करून खाजगी भांडवलदारांना फायदा पोहोचवणे या संबंधाने राज्यावर ओढवणारे आर्थिक आणि सामाजिक संकट याविषयी मी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं मांडू इच्छितो. अध्यक्ष महोदय, MERCने महावितरणला अदानी पॉवरकडून 1600 मेगावॅट वीज खरेदीला मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी महानिर्मितीचे चालू असलेले आणि जनतेच्या पैशातनं उभारलेले 10 महत्त्वाचे वीज संच भुसावळ, खापरखेडा, नाशिक आणि चंद्रपूर 2030 पूर्वीच बंद करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत. या आत्मघातकी निर्णयाला महानिर्मितीने आक्षेप न घेता थेट शरणागती पत्करली आहे. वीज कायदा 2023 नुसार एवढ्या मोठ्या करारापूर्वी जाहीर जनसुनावणी घेणे बंधनकारक होते. कर्नाटक सरकारनं अशी जनसुनावणी घेऊन खाजगीकरण रोखले. टाटा पॉवरला वीजची सहमती दिली नाही. मात्र महाराष्ट्रात मर्क जनतेला अंधारात ठेवून अवघ्या 35 दिवसात या जनविरोधी प्रस्तावाला मंजुरी कशी देऊ शकते अध्यक्ष महोदय, हे प्रकल्प बंद झाल्यास राज्यातील 14,000 कायमस्वरूपी आणि 20,000हून अधिक कंत्राटी कामगारांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण होईल. तसेच देशातील विजेची मागणी पाहता जुने औष्णिक वीज प्रकल्प बंद न करता फ्लेक्झिबल मोडवर चालू ठेवण्याच्या केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमांचे सरळ उल्लंघन आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या शेजारील गुजरात राज्य, ज्याचा गवगव आपण करतो की गुजरात मॉडेल बघा, वीज वितरणाचं संपूर्ण नियंत्रण आजही सरकारी कंपन्यांकडे त्या ठिकाणी आहे आणि ते सुरक्षित आहे. मग महाराष्ट्रातच सरकारी वीज संस्थांचं खच्चीकरण करून संपूर्ण ऊर्जा क्षेत्र खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा कोणता डाव आहे अध्यक्ष महोदय? आधी स्मार्ट मीटर, स्थिर आकार आणि इंधन समायोजन आकारामुळं FSC सामान्य ग्राहक होरपडत आहे. आता सरकारी स्वस्त वीज बंद करून खाजगी कंपन्यांवर जर सोपवलं तर या संबंधी येथील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार. दुसरं असं महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, याच आपल्या नियामक आयोगाने एक निर्णय असा केला, राज्यातील जे आपले वीज ग्राहक आहेत त्या वीज ग्राहकांकडनं या ठिकाणी विलिंग चार्जेस म्हणून त्या ठिकाणी वहन शुल्क वसूल केला जातो. तो वसूल केला जातो हा कोणत्याही नियमात बसत नाही, केंद्राच्या नियमात नाही, राज्याच्या ऍक्ट मध्ये नाही आणि तो जवळपास दररोज 35 लक्षवेधी क्रमांक हॅलो लक्षवेधी क्रमांक 1
मंत्री महोदय, अध्यक्ष कोण महोदय, आहे?